नमस्कार. सावित्रीच्या लेखी हा व्हिडिओ ऐकून माझ्या मैत्रिणीला आज खूप बोलावंसं वाटलं आणि तिने वेळ काढून मला फोन केला आणि मग आमचा विषय चालला. तर मला म्हणाली, अगं तू थोडीशी विचारात असल्यासारखी मला का वाटते, कारण आम्ही एकदम एकमेकांना खूप छान ओळखतो. तर मी म्हटलं, अगं काही नाही गं, माझ्या मनात ना 2 दिवसापासून हा विचार होता. बरं झालं तू फोन केला, कारण तुझ्याशी मी मनमोकळेपणे बोलू शकेन. की आता योगेंद्र यादव याने म्हटलेलं आहे की आता ह्याच्या पुढे संसदेतून नाही तर सडकेवरून निर्णय घेतले जातील. मग आपल्या ह्या संविधानाचं काय आहे, चालू संविधानाचं? ती म्हणाली, अगं कशाला घाबरते? 40% लोकांनी का असेना संविधानावर विश्वास ठेवून मग पंतप्रधानांना निवडलेलं आहे ना, मग त्या संविधानाला काय होणार नाही आहे. जे बाकीचे 60% आहेत ते ज्यांना अगदी 60% पण नाही, जे 6% असतील ज्यांना आंदोलन आणि सडकेवरून निर्णय घ्यायचे आहेत, अशा 5-6% लोकांना करतील ते सडक का संविधान किंवा आंदोलन का संविधान. मला खूप बरं वाटलं. मग आमचा विषय तो वाढत गेला. मग आम्ही म्हटलं, अगं चला आता आपण ह्याच विषयावर बोलूया की सडक का संविधान किंवा आंदोलन का संविधान. ह्याचे रचयिता समजा योगेंद्र यादव, पण जशी आपल्या संविधान करताना अनेक कमिट्या होत्या, मग अशा कमिट्या केल्या जातील का? ती म्हणते, त्यात काय आहे ना, दिपके आहे, जाटव आहे, अशा लोकांना घेऊन ते संविधानाचे वेगवेगळ्या कमिट्या करतील. नाव योगेंद्र यादवचं राहील किंवा मग त्यांच्यामध्ये भांडण होतील. मग मिक्स काहीतरी करून हल्ली करतात ना, ह्याचं एक नाव त्याचं एक असं करून मग योगेंद्र, चंद्रशेखर आणि दिपके ह्याच्यातलं काहीतरी करून एक नवीन नाव सुचवतील आणि ते संविधान करतील. मग मला बरं वाटलं. मग म्हटलं, अगं पण बोधचिन्ह पाहिजे ना, मग हे बोधचिन्ह काय करतील? त्यात काय गं कामं तुला सांगायला पाहिजे. मधलं बोट तेच ठेवतील आणि काय. आणि मी म्हटलं, मग संविधानामध्ये, आपल्या मूळ संविधानामध्ये रामकृष्णाचे वेळी फोटो होते, मग आता हे लोक काय करतील? अगं ह्या सावित्रीच्या लेखी आणि त्यांचे स्लोगन एवढे महत्त्वाचे तू कशी काय विसरतेस? त्याचंच बुकलेट करणार पूर्ण, बाकी काही करायची गरजच नाही. कारण नाहीतरी हल्ली वाचतंय लिहितंय कोण गं? कोणाला वेळ आहे? हल्ली इन्स्टाची पिढी आहे. फक्त पटापट फोटो बघायचे, आंबट शौकीनपणा काढायचा, झाला. ते फोटो, ते स्लोगन्स ते घालतील, बस तेच त्यांचं संविधान. म्हटलं आता हे मला ऐकून खरंच हसावं का रडावं ते कळलं नाही. माझी मैत्रीण तितक्यात म्हणाली, गं थेरडे, तू काय गुडघ्यावर पडली आहेस? तुला काय हल्ली झालं आहे? एवढं पण नाही कळत आहे? अगं हे आंदोलनाचं म्हणजे काय हे होतं, महत्त्वाचं काय होतं? त्या शिव्या आणि दुसरं म्हणजे फुकटचं जेवण. हेच तर 2 त्याचे महत्त्वाचे हे होते. बाकी बाकी तुला नीटवर कधी काय ऐकलंस का? नीट फोडी होऊ नये, पेपर फुटू नये म्हणून कुठे संवाद किंवा मानसोपचार वगैरे कोणी तज्ज्ञ वगैरे आलेले, शिक्षण तज्ज्ञ वगैरे आलेले असे काय तुला दिसले का? म्हटलं, अगं हो ते नाहीच दिसलं, एक जण पण नाही दिसलं. मग आणि तरी ती दमदम गाण्यामध्ये सांगून गेली सोनम वांगचुकला म्हणून. सोनम वांगचुकने त्याची हे केली काय? म्हटलं, कोणी काय सांगितलं? अगं त्या नंदिता नारायणने नाही का सांगितलं, बघ ना बस नाम रहेगा. हां म्हटलं, टिंब का? ती म्हणाली हां. तर मी म्हटलं हो. मग त्याच्यातून काय? मग त्याच्यातून त्याने सांगितलं, तुझं नाव राहणार नाही आहे सोनम. मग सोनमच्या लक्षात आलं आणि सोनमने कळती खाल्ली. तिचं ते भजन तू बघ, आठव तुला ते नाम रहेगा टिंब का नंतरच तो सोनम पळाला. आपलं काही नाव राहणारच नाही आहे, आपण पळूनच जाऊया. म्हटलं खरं आज मला तू योगेंद्र यादवच्या संविधानाचं आणि सोनम पळून जाण्याच्या ह्याच्यातलं खूप मला ज्ञान दिलं. मी खूप तुझी आभारी आहे. असेच वरचेवर फोन करत जा ना गं. मला कसं कधी तळमळतं ना अशा गोष्टी आल्यावर. ती म्हणाली, अगं
तू थेरडी झाली आहेस म्हणून मी थोडी थेरडी, मला खूप काम आहे. आणि तिनं, माझी मैत्रीण, बऱ्याच ह्याच्यामध्ये चांगल्या लेवलला आहे. जाऊ दे, आता मी सांगत नाही काय काय आहे तिचं. ती माझ्यासारखी थेरडी नाही झालेली आहे. असं कधीतरी तिला बोलवे ना मुलाखत घ्यायला. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. हां 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 आमचा अजून एक विषय झाला. त्या पुस्तकाला रंग कुठला असणार? आता पुस्तकाला कवरला काहीतरी रंग असणार ना, कारण हल्ली संविधान लाल कलरचं घेऊन फिरतायत. तर लाल कलर तर असलाच पाहिजे. तेव्हा ती म्हणाली, अगं लाल तर असणारच असणार, फक्त नसणार म्हणजे भगवा. लाल असणार, निळा असणार, हिरवा असणार, पांढराही असणार. बघ, हे सगळे असणार, भगवा सोडून सगळे असणार. आणि त्याच्यावर आता तू माझ्या डोळ्यासमोर त्याच्यानंतर चित्र येते अशा कलरचं आणि मधलं बोट असलेलं, सडक का संविधान किंवा आंदोलन का संविधान म्हणून. आता नाव कोणाचं असेल आणि ते आता जोडा बघू तुम्ही, कोणाचं असेल? योगेंद्र यादव असेल का सामूहिक काय काय करायचं त्या नावाचं? कोणाला तरी करायला पाहिजे ना. एक नाव द्यायला ही लोक देतील का? हे झोंबीसारखे एकमेकांना तुझंच नाव कसं माझंच नाव कसं करतील? सगळ्यांना हे पाहिजे असणार ना, स्वतः क्रेडिट तर क्रेडिट घ्यायचं असेल मग सगळ्यांना आपलं नाव पाहिजे. मग ते लग्नात कसं, लग्नाची पत्रिका कमी आणि नावच बोलवणाऱ्यांचं असतं. मामाच्या लग्नाला या, मग अशीच नावाची लिस्ट असेल का त्या पुस्तकावर? हेही चर्चा आमची झाली ग. तुम्हाला काय वाटतं? काय त्या पुस्तकाचं नाव तर कळलं, बोधचिन्ह कळलं, पुस्तकातले कंटेंट्स कळले. आता पुस्तकाच्या रचयित्याचं नाव काय असेल जरा सांगाल का? तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.